हाय फ्रेंड, गुड आफ्टरनून. आम्ही चाललो होतो आज तळ्याच्या गार्डनला, म्हणजेच भोसरीमध्ये केंद्र आहे तिथे. आणि ते बघू शकता सकाळी म्हणजे सकाळची 11:30 झाले होते दुपारचेच. सकाळ म्हणू शकत नाही आपण, दुपारच म्हणू शकतो. आणि सगळे तयारी चालू होती. इकडं पिऊ तयार होती, गार्डनला जायचं म्हणून तयार होते. तिकडं प्रतीक्षा आवरायला गेले. मी म्हणलं तोपर्यंत आपण फेरी घ्यावी तर डब्यामध्ये पॅकिंग करून आला का रिक्षा. मग पिऊ सांगत होते की रिक्षा आलाय म्हणून. मग माझ्या काकालाच होती बॅगमध्ये सगळं सामान भरलं होतं. प्रतीक्षा रिक्षाची बुक करण्यासाठी तयारी चालू होती. आणि ह्या तर काही सगळ्या बाहेरच होत्या, जायचं म्हणून मी पाण्याची बॉटल, डब्बा, चिप्स वगैरे सगळं पिशवीत घेतलं होतं. चला आता रिक्षा तर येणार, लॉक लावायला सांगितलं. आणि पूर्वी तयार केलं त्याला गार्डनला जायचे, गार्डनला जायचे. आणि इकडून सोनून पण आम्हाला आवरून झालं की प्रतीक्षा त्याला आवाज द्यायला गेली. पण इकडं रिक्षावाल्याचे फोन येतच होते. त्यांनी ड्रेस वगैरे घातला आणि घराला लॉक लावलं. आम्ही कारण रिक्षा दारात येऊन थांबलेला होता, खूप वेळ झाला होता. आणि मग चावी इकडं सगळ्या राहतो त्यांच्याकडे चावी आम्ही परत येऊ वापस. आणि पोरींची तर काही इतकी गडबड होती चालू, त्या रोडला जाऊन थांबलेल्या होत्या. आम्ही पटपट गेले रोडला. रिक्षावाला आलेला होता, कारण तो म्हणत होता की तुम्हाला 10 मिनिटं लेट झालं आहे, मी तिथे थांबले. बसले रिक्षामध्ये जायला. बाईची इतकी घाई पिवची गार्डनला जाण्यासाठी की कधी आम्ही रिक्षात बसतोय आणि कधी एकदा गार्डनला जाते असं त्याला वाटत होतं. सांची बसली पाठीमागं बाल्कनीमध्ये जाऊन आणि थोडीशी जागा गेलो आम्ही गार्डनला. सांगत होते पण व्यायाम करायचा आहे. व्यायाम नाही ग, व्यायाम पूर्ण नवीन सगळं बांधकाम झालेलं आहे गोष्टीमध्ये. साईडला अंतर फक्त 5 मिनिटाचं होतं. पर पोरींना घेऊन चालत उन्हाचं कसं जायचं म्हणून आम्ही रिक्षा करून गेलो होतो. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता, ह्या साईडला तळ आहे. पलीकडचं हे पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे त्याला. इकडे हे मोठं हॉस्पिटल आहे भोसरीमध्ये, सरकारी प्रायव्हेट सगळ्या बाहेर. आणि इकडल्या साईडला स्मशानभूमी आहे भोसरीमध्ये सगळ्यात मोठी. कारण सहल केंद्राचं ते दाखवतच नव्हतं पटकन. म्हणून आम्ही सांगितलं की त्यांना म्हटलं की तुम्हाला आम्हाला गार्डनला जायचं, तुम्ही वेगळं लोकेशन टाकले, जात आहे वेगळ्या लोकेशन असं तर बोलत होतं गाडी. इकडे हे स्विमिंग पूलचं गेट आहे, हे पूर्ण गार्डन. इथे सगळे तळ्याचं गार्डन म्हणून ओळखतात. तिथे हळूहळू पाणी आहे तिथे, पाण्यात नको जाऊ. ठेवतून ये ना कडीने सांची. हे आहे पूर्ण मोठा गेट आहे इकडल्या साईडला. आणि इकडल्या साईडला इथे तिकीट काढायचं आहे. हे बॉक्स दिसते घरी छोटंसं, इथं तिकीट काढायचं आहे. म्हणजे छोट्यांना हाफला 5 रुपये काहीतरी, मोठं 10 रुपये. आणि इथं पूर्ण खाऊ म्हणजे इथं पूर्ण खाऊ भरतो. ते प्लॅस्टिक वगैरे आतमध्ये काहीच नाही देत नाही, सगळं पॅकिंग करून देतात. आणि प्रत्यक्षाकडे तिकीट काढून आलेली होती सगळ्यांची. तिने तिकीट काढलं आणि आम्ही निघालो आतमध्ये गार्डनला. त्यांनी तिकीट उजले किती होते ते हाफ काढले नाही.
हे घे ना, ते फाडून देतात ते. हारू काय जाऊ इतके छान मस्तकार वातावरण बघू शकता. किती हिरवगार वातावरण आहे. अगं ते खेळायचं कुठं, तिकडे जायचं ना आपण. आपण जाऊ ना नंतर. आता इकडनं फिरलं ना मग जाताना इकडनं असं जाऊ. तू कधी गेलती? आता आपण आम्ही आलतो त्या दिवशी. पाणी आहे का खाली? हो आता पाणी सोडलं की इथं कमी आहे पण पुढं नाही आहे. पायाला करून नाही पाणी सोडलं. इथं खाली पाणी आहे. माशी टू थ्री सोडा. झक करतले मजा करते. थोडीशी मस्ती केली घसरगुंडी वगैरे खेळली. बरं वाटतं. तरी मनातले दुःख पूर्ण बाहेर साईडला ठेवून मस्त एन्जॉय करायचं. आणि पूर्वा तर एवढी खुश होती. तर खूपच भारी वाटतं पूर्वाला. कारण फर्स्ट टाइम तिला आम्ही आणलं तर घसरगुंडी वगैरे खेळायला. त्या असत होते जोर जोरात.
आम्ही इकडं दुसऱ्या साईडच्या गार्डन आला का, कारण तिकडं खूप छान गार सावली पण होती आणि आम्हाला तिकडं बसायला जागा नव्हती. मग इथं थोडंसं बसायला वगैरे जागा व्यवस्थित होती म्हणून मी प्रत्यक्षाला म्हणलं की चला आपण इकडल्या साईडला जाऊ, थोडंसं बसू, कारण खूप वेळ झालं मस्ती चालू आहे पोरींची सगळ्याची. ते कुठे इकडं बसू ना, तिथं मातीचं किती छान एकदम शांत वातावरण होतं आणि मस्त गार हवा होती आणि पोरीं तर काय आधीच खेळायला पळायला होत्या. मग आम्ही बसलो, चटे वगैरे ते आतरले बसले आणि मग मला इच्छा झाली ती की आंबा खायची. मी ऑलरेडी घरी कटिंग वगैरे मीठ वगैरे टाकून आणलं होतं आणि त्याच्यात मीठ इतकं छान मुरलं होतं की ते मग भरला. थोडेसे व्हिडिओ पण काढले आणि आम्ही बघितलं की डान्स कसा करायचा आणि काय करायचं. आम्ही आधी ठरवलं स्टेप आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे 2-3 व्हिडिओ काढले. मी प्रत्यक्षाने भरपूर जण आमच्याकडे बघत पण होते कसे व्हिडिओ काढायला लागलेत आणि गाणं होतं काळी कुर्ती काळी प्रतीक्षा वर चढली. आम्ही तिला ओरडत होतो जोर जोरात की पडशील पडशील म्हणून. आणि नंतर वरती गेल्यानंतर तिला खाली उतरायला नव्हतं की उतरायचं कसं तिथून खाली, असं तिथे चाललं होतं की आता उतरायचं कसं. चढ वरी चढ. ए म्हणा की काकू बघ बघ ओरडत होती जोर जोरात पूर्वा. अडकली वरी. आता वरती बसली आणि वरती तिला खाली उतरायलाच येत नव्हतं. मी तिला ओरडत होती जोर जोरात. गार्डनचा एन्जॉय. अगं उतर ना खाली. मस्त छान असं गार वातावरण, पूर्ण झाडे आहे. पूर्वा टाटा टाटा. पूर्वा टाटा टाटा. फायनली मग आम्ही गार्डनमध्ये निघालो. आम्ही मग जायला निघालो. गार्डनची पूर्वाला खूप आठवण येत त्या आरूला, कारण आरू गार्डनसाठी रडत होती. मी पुढे आले ते रिक्षातनं उतरून. प्रतीक्षा पाठीमागून आली, कारण तिच्या पर्समध्ये चावी होती घराची आणि त्या आरूचं रडणं चालूच होतं. मला परत गार्डनला जायचे. खूप झालं होतं, आम्हाला भूक लागलं. त्या दुपारचे 2:30-2:45 झालेच होते. वगैरे